तर बघा एकदम कमी वेळेत तुम्हाला मी ही पापडाची चटणी बनवून दाखवणार आहे। आता उन्हाळा दिवस आहे, तोंडी लावायला काय असं चटपटीत असलं तर बरं वाटतं, म्हणून मी आज ही पापडाची चटणी बनवली। तर चला कशी बनवली रेसिपीला सुरुवात करूया आणि व्हिडिओ कुठे स्किप न करता पूर्ण बघा। आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असले तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। नमस्कार मंडळी। तर बघा इथं मी हे 3 पापड घेतलेत। आता हे तव्यात थोडंसं तेल टाकून हे भाजून घेणार आहे आणि इथं थोडी कोथिंबीर चिरून घेतली। मोठा कांदा होता म्हणून अर्धा कांदा बारीक चिरून घेतलाय आणि टमाटर पण मोठं होतं म्हणून अर्ध चिरून घेतलंय। इथं चवीपुरतं मीठ आहे थोडंसं, ही मिरची पावडर आहे तिखटवाली थोडीशीच घेतली आणि हे चाट मसाला आहे हा। तर आता तवा तापायला ठेवला आहे, तव्यात थोडंसं तेल टाकून पापड भाजून घेते। तर तवा तापला आहे बघा चांगला, त्याच्यात आता थोडंसं तेल टाकते। तेल जास्त नाही टाकायचं, थोडंच टाकायचं आणि हा पापड ह्याच्यात दाबून दाबून ह्याला चांगला भाजून घ्यायचं असं। आता हे एवढं तेलातच तिन्ही पण पापड भाजणं होणार आहे। हे असं चांगला खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचं। हा काढून घेतला। आता इथे दोन्ही पण पापड असेच भाजून घे। तर बघा मस्त छान तेवढंच थोड्याशा तेलात हे पापड घेतलेत भाजून। आता हे पापड साईडला ठेवते आणि हा कांदा आणि टमाटर हे टाकून घेऊ। पहिले प्लेटमध्ये काढून घेते का। कोथिंबीर चिरलेली, चवीपुरतं मीठ थोडंच टाकायचं कारण पापड पण आपले खारट असतात ना, म्हणून मीठ थोडंच टाकलंय। आणि तिखट तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता तुम्ही। जर हिरवी मिरची पण एकदम बारीक चिरून टाकली ना तरी पण छान लागतं। आणि हा चाट मसाला टाकायचा पण, चाट मसाल्याने कसं अजून छान लागतं। त्याला मिक्स करायचं थोडंसं असं हाताने। आपल्याला ज्यावेळेस जेवायचं त्यावेळेस करायची ही चटणी तोंडी लावायला। आणि हे पापड तळलेले हे पापड याच्यावर असं बारीक करून टाकायचे। त्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं। तर बघा आपली तोंडी लावण्यासाठी चटणी मस्त तयार झाली। तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।